उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन. संजय राऊत पोहोचले, म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी निमंत्रण, शिंदेंवर टीका. अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. शिवसेना पक्षातील आमदारांनाही मतदारसंघात या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेण्याचं सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः दादर येथील राम मंदिरात जाऊन रामरक्षा आंदोलन केलं होतं. आता 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नागपूर येथील राम मंदिरात जाऊन पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी 18 जुलै रोजी रामरक्षा आंदोलन करण्यासाठी नागपूर क्षेत्र निवडलं. रामरक्षा आंदोलन मुंबईत सुरू केलं आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात पोहोचलं आहे. कारण सगळ्यांना माहीत आहे की अयोध्येच्या राम मंदिरात आणि इतर अनेक मंदिरात ज्या पद्धतीने लूटमार सुरू झाली आहे, मंदिरातल्या दानपेट्या फोडू लागल्या आहेत, ही गोष्ट फार गंभीर आहे. राम मंदिराच्या चोरीबाबत मला वाटतं बेळगावच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुःख व्यक्त केलं, पण हे प्रकरण तेवढ्यावर थांबणारं नाही. अजून फक्त मुख्य आरोपी बाहेर आहेत, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. 18 तारखेला नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंना जागं करण्यासाठी नागपूर निवडलं आहे. रामरक्षा आंदोलन जे आम्ही मुंबईत सुरू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे पोहोचणार आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे. कारण असं आहे की अयोध्येच्या राम मंदिरात आणि इतर अनेक मंदिरात, प्रमुख मंदिरात ज्या पद्धतीनं लुटमार सुरू झाली आहे, राम मंदिरातल्या दानपेट्या चोरीला गेल्या, फार गंभीर गोष्ट आहे. हा लोकांच्या भावनाशी, श्रद्धेशी खेळण्याचा हा प्रकार हा अत्यंत गंभीर आहे. राम मंदिरासाठी लोकांनी प्राणांचं बलिदान केलेलं आहे. आम्ही स्वतः सर्व करसेवेमध्ये आम्ही उपस्थित राहिलो. कोणाची मक्तेदारी नाही आहे कोणी म्हणत असेल तर. आम्ही त्याचे आरोपी आहोत. अशा वेळेला जे घडलं आहे त्याचा खंतना खेद आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मी स्टेटमेंट बघितलेलं आहे त्यांच्या नेत्यांचं की राम मंदिरातील चोरीबाबत, दानपेटीच्या चोरीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मला वाटतं त्यांच्या बेळगावच्या बैठकीमध्ये दुःख व्यक्त केलेलं आहे, खेद व्यक्त केलेला आहे. पण हे प्रकरण तेवढ्यावर थांबणार नाही. अजून मुख्य आरोपी बाहेर आहेत, त्यांना वाचवलं जातं. अशा वेळेला या इतर बद्रीनाथ, केदारनाथ मंदिरामध्ये घोटाळा झालेला आहे. इतर अनेक मंदिरांचे घोटाळे समोर आलेले आहेत आणि रामरक्षा आंदोलनातून आम्ही लोकांना जागं करतो की ढोंगी हिंदुत्ववाद आता संपला पाहिजे. ढोंगी हिंदुत्ववाद यांच्यापेक्षा प्रखर हिंदुत्ववादी आम्ही आहोत. बलिदान केलं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेला 4:30 वाजता नागपुरामध्ये हे आंदोलन होईल. त्याला आम्ही आंदोलन म्हणत नाही, त्याला आम्ही एक जागरूकता आणण्याचं काम आम्ही करतो.